स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि आयुष्य पूर्ण बदलले. नमस्कार स्वामी भक्तांनो, कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का? सगळ्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटत असताना कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरते. आजची ही कथा आहे. स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि एका माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. जय जय स्वामी समर्थ. जीवनातील अंधार ही कथा आहे एका साध्या व्यक्तीची. नोकरी जात होती, घरात कर्ज वाढत होतं, आरोग्य साथ देत नव्हतं आणि मन पूर्णपणे खचलेलं होतं. दररोज देवापुढे बसून तो एकच प्रश्न विचारायचा, देवा, माझं चुकलं तरी कुठे? मनात विचार येऊ लागले होते, आयुष्य असं संपणार का? स्वप्नातील अद्भुत दर्शन. एका रात्री थकून भागून झोप लागली आणि तेवढ्यात एक विलक्षण स्वप्न पडले. समोर शुभ्र वस्त्रांतील तेजस्वी चेहऱ्याचे करुणेने भरलेले स्वामी समर्थ उभे होते. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त अपार कृपा होती. स्वामी समर्थ म्हणाले, भिवू नकोस, तुझी वेळ आली आहे बदलाची. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, तू लोकांकडे पाहून जगलास, आता स्वतःकडे पाहायला शिक. नित्य माझं नामस्मरण कर. कष्टाला कधी घाबरू नकोस आणि सत्याची वाट सोडू नकोस. एवढं बोलून स्वामी समर्थांनी डोक्यावर हात ठेवला आणि स्वप्न संपलं. स्वप्नानंतरचा बदल. पहाटे झोपेतून उठल्यावर मन अगदी शांत होतं. भीती नाही, तणाव नाही. त्या दिवसापासून दररोज जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू केला. थोड्या दिवसात कामाची संधी मिळाली, कर्जाची मार्ग सुटू लागली. मनात आत्मविश्वास आला. जसं काही स्वामी समर्थ प्रत्येक पावलावर सोबत चालत होते. गुरुकृपेचा अनुभव. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होत गेल्या. तेव्हा लक्षात आलं, स्वप्न हे फक्त स्वप्न नव्हतं, तो गुरुकृपेचा स्पर्श होता. स्वामी समर्थ आपल्या भक्तांनाच कधीच सोडत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. आध्यात्मिक संदेश. या कथेचा अर्थ एकच, संकटाच्या काळात देव दूर नसतो, तो आपली परीक्षा घेत असतो. स्वामी समर्थांचे दर्शन स्वप्नात होणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. जर तुम्हालाही कधी स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लिहा जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.